हाय फ्रेंड, वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजण? प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता माझं जेवण झालं, जेवण करून मी बसलीच होती, तर मला तुमच्यासंग एक गोष्ट शेअर करायची होती. ती म्हणजे काल ताई राऊंड मारायला घेऊन गेल्या होत्या अंशूला. तो घरामध्ये होता, ताई पण होत्या, त्याला सुट्टी होती शाळेला. त्याला राऊंड मारायला घेऊन गेल्या, तर बोलल्या चल तुला राऊंड मारला जातो. तर बहुतेक इकडून राऊंड मारता मारता त्या वेस्टला गेल्या होत्या. वेस्टला राऊंड मारता मारता म्हणजे त्याला राऊंड मारत होते, त्याला भूक लागली. तर तो म्हणतो आता थांब, मला आहे ना चायनीज खायचं आहे. तर डॉमिनोजच्या समोरच तिकडे कुठे हॉटेल आहे बिग बाईट म्हणून, तिकडे गेल्या होत्या गाडी पार्किंग करून. तर गाडी पार्किंग करून गेल्या, त्या अंशुलामध्ये जाऊन त्यांनी खाऊ वगैरे घातलं. त्याच्यानंतर बाहेर आले तर माहिती आहे तो जेवण वगैरे त्याने काय केलं, चायनीज वगैरे खाल्लं. त्याच्यानंतर बाहेर आलं, त्यांची गाडी पूर्ण जे पुढे असतं ना हँडलच्या बाजूला कवर ते पूर्ण काढलेलं होतं कोणीतरी. आणि खोलून कोणीतरी त्याच्यातलं काय काढलं आहे, बॅटरी चार्जिंगचं प्लग असतं ना, ते काढायसाठी त्यांनी एवढं खोललं त्या माणसाने. त्या माणूस पहिले बसला होता. त्याच्यानंतर ताईंनी त्या तिथलं जी हॉटेल होती ना त्यांना बोललं. तर त्यांनी त्यांची CCTV कॅमेरा चेक केला, तर त्याच्यात दिसतोय का तो माणूस बसला आहे. पण तो व्हिडिओ पण आहे माझ्याकडे, मी तो व्हिडिओ पण लावते पुढे, बघा तुम्ही नक्की. तो माणूस बघा ना, किती चाप्टर माणूस. गाडीवर बसला, नंतर उठला, त्याच्यानंतर डबल बसला तो गाडीवर. आणि त्यांनी अक्षरशः गाडी एवढी खोलली, त्याच्यानंतर आजूबाजूला लोक एवढे चाललेत, पण ते पण लक्ष देत नाही का बाबा हा माणूस खरंच त्याचीच गाडी असेल का दुसऱ्यांची खोलत असेल. म्हणजे लोक आजच्या जगात किती किती बिझी झाले बघा. त्या माणसाने अक्षरशः आमची नवीन गाडी आहे ती पूर्ण अशी खोलून, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात, डायरेक्ट खोलून खाली ठेवलंय त्यांनी. मग त्याच्यातून काय काढायचं होतं त्याला, ते चार्जिंगचं प्लग वगैरे वायर ते काढून त्यांनी मग डबल ते लावलं. त्याच्यानंतर त्यांनी बाजूला जाऊन, बाजूलाच तिथं कुठेतरी दुसरी अजून एक चायनीज कॉर्नर आहे बोलतात, बाजूला एक छोटंसं चायनीज कॉर्नर आहे. हे लोक गेले ते हॉटेल आहे, त्याच्या बाजूला चायनीज कॉर्नर आहे, तिथं जाऊन पार्सल घेतलं. आणि त्याच्याकडे पण गाडी होती बहुतेक. तो गाडीवर बसून तो घरी गेला. घरी गेला का कुठे गेला ते त्यांना माहिती. पण बघा म्हणजे आजच्या जगामध्ये एवढे लोक बिझी झालेत ना, कोणाचं लक्ष कोणाकडे नाही. तर मी तुम्हाला, मला हा व्हिडिओ का शेअर करायचा होता, कारण की पर्सनली आमच्या संगती झाले, तुमच्या संगती होऊ नये म्हणून सांगते. तुम्ही गाडी कुठेही पार्क करत असणार, प्लीज नीटकी गाडी पार्क करा. कुठे कॅमेरे असतील तिथं पार्क करा, जिथं पार्किंग असून वॉचमॅन वगैरे असत असतील तिथेच पार्क करा. कारण की आम्ही मार्केटला जर कधी गेलो ना, तर आम्ही पार्किंगलाच गाडी लावतो, तिथं 20 रुपये भरलेले आम्हाला परवडतात. बघा ना, मेन रोडावर आहे आणि तो तिकडचा रोड किती चालतो बोलतात. तर जे तिकडे राहत असतील त्यांना तर माहितीच असेल, बिर्ला कॉलेजच्या इकडे तर एवढे लोक रस्त्याने असतात. आणि त्या व्हिडिओत पण दिसते बाजूला एवढे चालतात, ते येतात, कोणाचंच लक्ष नाही त्यांच्याकडे. तर ती क्लिप माझ्याकडे आहे बघा, मी ती क्लिप पुढे लावते, तुम्ही नीट बघा. आणि तुम्ही पण तुमच्या गाड्या कुठे लावत असतील तर प्लीज तुम्ही स्वतः पण काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तुम्हाला तेवढा शेअर करा. कारण की म्हणजे आजकाल विचार करायची गोष्ट ना, जो माणूस म्हणजे मेन रस्त्यावर येते तरी माणसांना काहीच भीती नाही आहे, बिंदास काढतोय. तरी खोललं कसं, कुठल्या पद्धतीने खोललं तुम्ही ते पण बघू शकता. आणि माझ्या धीरांनी सकाळी जाऊन बघितलं तर तो माणूस झोमॅटोचा निघाला. बोलतात तो झोमॅटोची ऑर्डर घेऊन चालला होता. तू ऑर्डर घेऊन चालला होता तर तू असे कारनामे करतो. विचार करायची गोष्ट म्हणजे माणूस आजकाल कोणावर भरोसा पण करू नाही शकत. आणि तो माणूस किती साधापणे आमच्या गाडीवर बसलाय, गाडीवरून उठला, डबल इकडे तिकडे गेला. बघा ना, नंतर त्याने गाडी खोलतानाच तुम्ही बघा, फट दिसे पुढचं झाकण खोलून खाली ठेवलं. त्याच्यानंतर त्याच्यातून काय काढायचं होतं ते काढलं, डबल झाकण लावून बाजूला गेला. बाजूच्या इथून त्यांनी चायनीज घेतली, मग गेला गाडीवर बसून. त्याच्याकडे पण गाडी होती. आता ती गाडी त्याची होती या कोणाची चोरीची होती ते आम्हाला माहिती नाही, पण कारण की CCTV कॅमेऱ्यामध्ये आम्ही बघितलं तर ती गाडीवर तो बसून जातानाच दिसला. आमची गाडी वगैरे त्यांनी कशी खोलली, काय नाही खोलली, हे सर्व त्याच्यामध्ये दिसतंय. तर तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ, जेवढा तुम्हाला शेअर करता येईल करा. तुम्ही कुठे बाहेर गेला तर तुमच्या गाडीची काळजी घ्या. कारण की आजच्या जगात एवढे लोक बिझी झाले ना, खरंच. एवढं तो गाडी खोलेपर्यंत म्हणजे कोणाला वाटत असेल त्याचीच गाडी, पण एवढं नाही, थोडंफार तरी इकडे तिकडे लक्ष असू देत जा. ते काल हे झालं म्हणून मी बोलली आज मी तुमच्या संगती सर्वांसाठी शेअर करते, म्हणूनच हा व्हिडिओ मी टाकते. कारण की का तुम्हाला पण माहिती राहते ना, कारण की पर्सनली माझ्या सांगते, असं नाही का मी कोणाचा व्हिडिओ बघून टाकते काय, आमच्या गाडी सांगते. म्हणून विचार करा, त्या माणसाने जी गाडी नेली, आता ती गाडी त्याचीच होती का ती पण कुठल्या चोरीची होती ते देव जाणे. तर व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर त्यांनी कसं केलंय ते पण नक्की बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तो काय करतोय काय नाही. मला तुमच्या सर्वांसाठी ही गोष्ट शेअर करायची होती म्हणून मी हा व्हिडिओ तुमचा टाकते. नक्की बघा. तुम्ही लोक अजून तुमच्या कुठली फॅमिली असेल ग्रुपमध्ये शेअर करा.
सांगा की लोक कसे आहेत, गाडी लावताना प्लीज विचार करून लावत जा. कारण की गाडी बघा, कोणी कोणी खूप कष्टाने गाडी घेतं. ज्याच्याकडे पैसे असतील त्यांना काही नाही वाटत एक गाड्या 2 गाड्या घ्यायला, पण कोणी कोणी एक गाडी पण खूप म्हणजे खूप कष्ट करून घेतलेली असते. आजच्या जगात असं नाही आहे का फुकट काही भेटते, फुकट काही भेटत नाही, सर्व मेहनत करूनच घेतात. पण काही कोणाकोणाला काही किंमत नसते, पण कोणाला खूप किंमत असते. कोणी कोणी खूप कष्ट केलेले असतात त्या गोष्टीसाठी. तर विचार करा ना, डायरेक्ट माणूस येऊन असं करतो म्हणजे तुम्ही दिवसा डायरेक्ट संध्याकाळी काय 7-7:30 झाले असतील, तुम्ही तेव्हा करता, तर म्हणजे विचार करायची गोष्ट आहे. माणूस सेफच नाही आजच्या जगात. तुम्ही बघा तो व्हिडिओ. असं व्हिडिओमध्ये आता मला तेच कळत नाही. जो नंतर मी व्हिडिओ टाकला, तो व्हिडिओमध्ये जेव्हा आम्ही नंतर विचारलं म्हणजे का तो झोमॅटोवाला होता, तर विचार करा ना, म्हणजे आता झोमॅटोवाल्यावर पण भरोसा करायचा का नाही मला तेच समजत नाही. कारण की त्यांनी एवढी गाडी पार्सल घ्यायला आला तर गोष्ट ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता तो बसला कसा, कसं खोललं त्यांनी. आणि नंतर आम्ही तो दुसरा व्हिडिओ मी टाकला, कारण की तो बाजूवाल्या दुकानात गेला होता चायनीजच्या, तिथून तो झोमॅटोवाला होता. तिथं आम्ही जाऊन विचारपूस केली तर माहिती पडलं तो पार्सल घ्यायला आला होता झोमॅटोचं. म्हणजे आपण आता कधी घरी कोणी एकटं असतं काय असतं, झोमॅटोची ऑर्डर देतो, म्हणजे आता विश्वास झोमॅटोवाल्यांना पण ऑर्डर करून घरी बोलवायचं का नाही, कारण की एका माणसामुळे सर्वांचे नाव खराब होतं. पण काही असो, तो झोमॅटोमध्ये काम करत होता म्हणून. आता जर उद्या उठून कोणी झोमॅटोची ऑर्डर दिली, असं घरी आला, कोणी एकटं असतं घरात, कोणी काय असतं, म्हणजे आजच्या लोकांचे विचार आहे तर उद्या उठून घरात येऊन मग काही चोरी करू शकतो ना. जर आपण काही ऑर्डर दिली आणि ऑर्डर द्यायला तू आला झोमॅटोवाला, तू उद्या उठून काय पण घरातलं चोरून नेशील. तर विचार करा, हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मी तर एवढंच म्हणून आता कोणावरच विश्वास करू शकत नाही, झोमॅटोवाल्यांवर पण खरंच विश्वास करू शकत नाही. कारण की माझ्या स्वतः सांगते असं घडलं म्हणून मला हा व्हिडिओ बनवावाच लागला. आणि मी झोमॅटोवाल्याचं नाव घेते कारण की तो झोमॅटोवालाच होता. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. मला तुमच्या सांगते शेअर करायचं होतं, मी तुमच्या सांगते शेअर केलं. आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही बघा ना, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बघितला तुम्ही तो व्हिडिओ कसा होता, की तुम्ही कसं त्या माणसाने किती चाक्रपणा दाखवला तुम्ही बघितलाच असेल. तुम्ही पण काळजी घ्यायच्या पुढे. मला तुमच्या सांगते एवढीच गोष्ट शेअर करायची होती म्हणून केली. नवीन